नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती महाराष्ट्रामध्ये तापलेलं वातावरण आता काहीसं निवळतंय. मात्र तेवढ्यातच जे नको तेच आता घडू लागलंय. वातावरणामध्ये वेगळीच पेटवापेटवीची भाषा सुरू झाली आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये आणि राज्यातील सध्याच्या सरकारमधील कॅबिनेट मंत्री, सत्ताधारी प्रमुख नेत्यांपैकी एक असणारे छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद पेटलाय. मनोज जरांगे पाटील सरकारी आश्वासनाच्या नंतर उपोषण सोडून रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना आता छगन भुजबळ चांगलेच आक्रमक झालेले आहेत. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाकी लढत देत असताना मनोज जरांगे यांची समजूत काढत असतात, तर दुसरीकडे त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री छगन भुजबळ अति आक्रमकतेने तुटून पडताना दिसतात. यामधून आव्हानं प्रतिआव्हानं सुरू होत आहेत आणि या सगळ्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील वातावरण तापण्याची भीती निर्माण होती आहे. न्यायाच्या लढाईमध्ये प्रत्येक समाज घटकासोबत असणाऱ्या पुढारी न्यूजच्या या फोकसच्या कार्यक्रमामध्ये आज वेध घ्यायचा आहे तो मराठा आरक्षण आणि त्या निमित्तानं रंगू लागलेलं आक्रमक राजकारण याचा. अगदी. तर या सगळ्याविषयी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत सचिन जिरे आमचे प्रतिनिधी आहेत. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोईटे सर आणि आपल्यासोबत संदीप कांबळे सुद्धा जोडले जात आहेत. सामाजिक आंदोलक आहेत ते. या सगळ्यांशी आपण बातचीत करणार आहोत. मात्र सुरुवातीला आपण जाणून घेऊया आहे की मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांच्या वक्तव्यावरती नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे. ते सत्य जे सामान्य पोरं लढतायत, सामान्य समाज झडतोय, यांना त्रास देण्यासाठी ओबीसींच्या काही नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे. ते ओबीसी मराठ्यांच्या नेत्यांनी हाणून पाडावं. जर तुम्ही मराठ्यांच्या पोरांच्या पाठीशी आता उभा राहिला नाहीत तर पुन्हा तुम्ही पण आमच्याच हातात येत. आम्ही षडयंत्र हाणून पाडायला मराठ्यांचे लोक आणि आम्ही सगळे मिळून समर्थ आहेत. काही अडचण नाही. आम्ही घाबरलो नाहीत, खचलो नाहीत, भेणार सुद्धा नाही. यांना असं वाटतंय की जर खोटे गुन्हे दाखल केले तर पूरक समाज खचल, मग या जातीचं कल्याण होणार नाही, मग या पोरांचं वाटोळं करायचा आपला डाव सक्सेस झाला, असं ओबीसी नेत्यांचं षडयंत्र सुरू आहे. इतकं पण जळजळ का पाहावं मराठा समाजाबद्दल या भुजबळ साहेबांमध्ये काही कळतच नाही. एवढी जळजळ काय? अहो, त्यांना माहित नसेल ही गोष्ट, पण सामान्य ओबीसी बांधव सुद्धा म्हणतात भुजबळ साहेबांनी इतकं राग नाही मराठ्यावर व्यक्त केला पाहिजे. तुम्हाला वाटल्यास पुरावे उभा करीन भाऊ, मग मी ताराला जर लागलो की ते म्हणते भुजबळ साहेबांनी एवढं नाही करायला पाहिजे राव, आम्ही त्यांच्याच जातीचे आहेत, एवढं नाही करायला पाहिजे राव त्यांनी, मग एवढं नाही करायला पाहिजे. आम्हाला रोज आम्ही एकमेकात खातोय पितोय, त्यांनी उगं भुजबळ साहेबांमुळे तणाव वाढायला लागलाय. बघा काय बेरे शब्द बोलतोय मी की भुजबळ साहेबांनी इतकं बी नाही करायला पाहिजे. मग ठीक आहे, एखाद्या वेळेस म्हणणं ठीक आहे, एक दोन इतकं ही करते का, कसं असं मला काहीच कळा ना भुजबळ साहेबाचा मराठी विषय एवढा. महाराष्ट्रातल्या बीडसह नांदेडसह महाराष्ट्रातल्या एसपींवरती दबाव आणला जातोय, तिथल्या पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जातोय. तुम्हाला काय करायचं, आमची सत्ता आहे, टाका सगळे मध्ये. टाका मध्ये म्हणजे शांततेत करणारे पोरं तुम्ही गुतवणार आणि ते कुठं भेट येत. आम्ही केसेसला भेट नाहीत. आता मराठ्यांनी ठरवलंय आपल्या लेकरांचं कल्याण होणार आहे ना, असं बी वाटलं झालंय आपल्या पोरांचं, तसं वाटलं झालंय. करू द्या यांना काय केसेस करायची ती. आता आपण बी हटायचं नाही, शांततेत आंदोलन करायचं. पण आता मात्र आरक्षण घेतल्याशिवाय हटायचं नाही, हे घराघरातल्या मराठ्यांनी ठरवलंय. खोटे गुन्हे दाखल करताय काय, मराठी बी सावध होत, लक्षात यायला लागले मराठ्यांच्या राज्यातले आता हे खोटे गुन्हे दाखल करायला लागले. तर आताच आपण पाहिलेलं आहे की मनोज जरांगे पाटील हे इतके आक्रमक झालेले बघायला मिळतात. मात्र त्यामागे नेमकं कारण काय होतं, भुजबळ यांचं नेमकं वक्तव्य काय होतं, बघूया. निजामशाहीने जे काही कुणबी होते त्यातले खरे कुणबी आहेत ते घ्यायला आपल्याला हरकत नाही, एवढं काय हरकत नाही. खरे कुणबी असतील घ्या. पण नंतर मी जे बघतोय 5,000, 10,000, मग 15,000 अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे समोरच्या दरवाजाने येता येत नाही ओबीसी मध्ये, म्हणून मागच्या दरवाजाने ओबीसी मध्ये येण्याचा हा घाट आहे. म्हणून हे कुणबी सर्टिफिकेट सर्रास देण्याचा जो प्रकार झाला त्याला तुम्ही सगळ्यांनी विरोध केला पाहिजे. जर सकट
नाही सरसकट नाही. आपल्याला विनंती आहे की हा सगळा तुमच्यावर होणारा हल्ला अन्याय याला तुम्ही बोललात नाही तर सरकार सुद्धा तुमच्या मदतीला येणार नाही. एवढा मोठा समाज जर याच्यामध्ये असा जर आला तर कुणालाच काही मिळणार नाही, सगळ्यांचं नुकसान होणार. म्हणून आम्ही आणि बाकी सर्व राजकीय पक्ष म्हणतात की नका त्या ओबीसीला जे आहे धक्का लावू नका. आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की ज्या जालन्याच्या मैदानावरून समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेबांनी ते आरक्षणाची घोषणा केली आणि ते आरक्षण दिलं, तिथूनच जे आहे आज ह्या आरक्षण संपवण्याचं काम जे आहे राज्यामध्ये सुरू आहे. वातावरण जरा शांत व्हावं म्हणून आमचे लोक जात आहेत, मंत्री जात आहेत, न्यायमूर्ती ते जात आहेत, तेही त्यांना हात जोडून सांगतात. मला सांगा आता हे जे मंत्री आमचे तर हे ठीकच आहे काय, पण न्यायमूर्ती की ज्यांच्या हातातून जे आहे की ह्या ओबीसी कोण याचा निकाल लागण्यासाठी जे आहेत त्यांची नेमणुका होत आहेत, आयोग नेमले जातात. ते असे जर तिकडे त्यांना सरसर करत जर तिकडे गेले काय ओबीसीना काय न्याय मिळणार आहे? हे अशा लोकांकडून काय न्याय मिळणार आम्हाला? मात्र भुजबळांच्या विरोधामध्ये हे सगळे आक्रमकतेनं का पेटून उठलेले दिसत आहेत आणि जरांगेंच्या विरोधामध्ये भुजबळ नेमके का आक्रमक होत आहेत बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मंत्री छगन भुजबळ सध्या मंत्री असले तरी त्यांना सत्तेमध्ये पूर्वीच्या सत्तेसारखं महत्वाचं स्थान दिसत नाहीये. ज्या अजित पवारांशी एकसंध राष्ट्रवादीमध्ये त्यांचे मतभेद होते, मात्र आता त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांना काम करावं लागतंय, त्यामुळे नाराजी असू शकते. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीमुळे ओबीसींचा घात होईल असा आरोप छगन भुजबळ यांचा आहे. तर आपलं वेगळं स्थान दाखवण्यासाठी भुजबळांनी मराठा ओबीसी आरक्षणावरती आक्रमक भूमिका घेतल्याची चर्चा होतीये. मराठ्यांना सरसकट कुणबीमधून जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीमुळे ओबीसींचा घात होईल असंही भुजबळांचं म्हणणं आहे. राज्याचे मंत्री आणि समितीतील न्यायमूर्ती हे जरांगेंची समजूत काढण्यासाठी गेले आणि त्यामुळे सुद्धा भुजबळांनी संताप व्यक्त केलाय. आंतरवाली सराटीमध्ये जे पोलीस जखमी झाले त्यांच्या सुद्धा चौकशीची मागणी केलेली आहे. त्यांच्यावरती आरोपही करण्यात आले आहेत. बीडमधील ओबीसी नेत्यांवरती जे हल्ले झाले ते ठरवून झाले असाही आरोप छगन भुजबळ यांनी केलाय. तर राजकारणामध्ये पुन्हा एकदा महत्वाचं स्थान मिळवण्यासाठी भुजबळ हे अति आक्रमक होत आहेत का अशी ही चर्चा सुरू आहे. आणि या सगळ्याविषयी चर्चा करूया. सुरुवातीला आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, जेव्हा मराठा आरक्षणासाठीचं आंदोलन सुरू झालं त्या पहिल्या दिवसापासून तुम्ही ते सगळं कव्हर करता आहात, त्या सगळ्याकडे लक्ष ठेवून आहात. ज्या वेळेला मनोज जरांगे यांची सभा झाली तेव्हा सुद्धा आपण पाहिलेलं आहे जे काही ओबीसी बांधव होते त्यांनी सुद्धा या सभेसाठी मोठी मदत केलेली होती. त्या सभेसाठी येणाऱ्या नागरिकांना पाणी देण्याचं काम सुद्धा याच ओबीसी बांधवांनी केलेलं होतं. गावागावामध्ये आपुलकीचं एकात्मतेचं चित्र दिसतंय. मात्र आता ही तेढ नेमकी का निर्माण होतीये आणि गावातलं वातावरण आताचं काय आहे? यामिनी, जरी हा तुम्हाला संघर्ष वरून दिसत असाल ओबीसी आणि मराठा, तर आपण ग्राउंड लेवलवर ग्रामीण भागात जर पाहिलं तर असा कुठल्याही पद्धतीचा संघर्ष ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये नाहीये. कारण की आजही ओबीसी आणि मराठा सर्व एकत्र गुण्यागोविंदांनी या ठिकाणी राहत आहेत आणि फक्त हा जो वाद आहे आता उफाळून आलेला आहे. आपण पाहिलं की जेव्हा मनोज जरांगे पाटील हे दौऱ्यावर निघाले होते त्या दरम्यान भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यातला वाद पाहिला होता. त्यानंतर मनोज जरांगे यांनी असं सांगितलं होतं मी आता भुजबळांविरोधात बोलणार नाही, कारण की ते आता त्यांनी समर्थन जाहीर केलं. मात्र भुजबळ या ठिकाणी आले, जालन्यात गेले. जालन्यात गेल्यानंतर त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर परत पत्रकार परिषदेमध्ये देखील त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर कुठेतरी आता जी प्रमुख मागणी होती मनोज जरांगे पाटील यांची की सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्याची, त्यालाच त्यांनी विरोध केल्यामुळे आता मनोज जरांगे पाटील देखील संतापले आहेत. आता आपण पाहू शकतो की ओबीसी नेते जसे एकवटलेले आहेत, ओबीसी नेत्यांची जशी बैठक घेण्याचा विचार, त्याचप्रमाणे आता मनोज जरांगे पाटील यांनी एवढ्या संपूर्ण आंदोलनामध्ये कधीही ही साथ घातली नव्हती. मात्र आज पहिल्यांदा त्यांनी अशी साथ घातलेली आहे की मराठा नेत्यांनी आता एकत्र येण्याची गरज आहे. काही ओबीसी नेते, काही ओबीसी म्हटलेले आहे त्यांनी, काही ओबीसी नेते हे मराठ्यांविरोधात षडयंत्र रचत आहे. हा षडयंत्र
हाणून पाडण्यासाठी आता महाराष्ट्रातील मराठा नेत्यांनी एकत्र यावे. एकत्र आले नाही तर मोठं नुकसान मराठा समाजाचा होईल. मराठा समाजाचं नुकसान झाला तर हा समाज आता या नेत्यांना माफ करण्यात नाही. त्यामुळे मराठा मुलांच्या, गोरगरिबांच्या मुलांना वाचवण्यासाठी मराठा समाजाच्या तरुणांनी आता एकत्र यायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी त्यांनी केली. मात्र शांततेच्या मार्गाने हा आंदोलन आम्ही करू असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कुठेही संघर्ष ओबीसी आणि मराठामध्ये होणार नाही, कारण की त्यांनी वारंवार ते उल्लेख करत आहेत की मराठा आणि ओबीसी एकाच ताटात खातात, एकाच शेतकऱ्यांची बैल एकमेकाला देतात आणि पेट्रोल गाडीमध्ये देखील 50-50 टाकून कार्यक्रमाला जातात. त्यामुळे आमच्यात कुठलाही मतभेद नाहीये. तळागाळातल्या ओबीसी आणि मराठामध्ये कुठलाही मतभेद नाहीये आणि तसं चित्र देखील आजच्या घडीला आहेत. फक्त हा जो मतभेद आहे हा नेत्यांमध्ये दिसून येतोय. अगदी सचिन, आपल्यासोबत सामाजिक आंदोलक आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप कांबळे सुद्धा जोडले गेलेले आहेत. संदीपजी, एकूणच हे जे आंदोलन उभं राहिलेलं होतं त्यामध्ये तुम्ही सुद्धा या गावबंदीच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेला होतात. काय नेमकं चित्र आहे गावागावामधलं ओबीसी बांधव आणि मराठा बांधव यांच्यामधलं? नक्कीच मॅडम, नमस्कार. नक्कीच मॅडम, नमस्कार. आजचं जे काही आंदोलन उभं आहे, गेल्या अनेक दिवसापासून मनोज जरांगे पाटलांनी जे काही मराठा बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी खूप मोठी मेहनत घेतली आणि त्यांच्या पाठीमागं महाराष्ट्र राज्यातील सगळा समाज उभा आहे. कारण यांना सहकार्य करण्यासाठी माझ्या गावामध्ये, स्वतः मुखेड तालुक्यामध्ये गावबंदी झालेली होती आणि आता सुद्धा प्रति आंदोलन म्हणून एक साखळी उपोषण त्या ठिकाणी गावामध्ये माझ्या चालू आहे. आता गावामध्ये आंदोलन यासाठी की ते समाज, हे जे आरक्षणाची लढाई आहे ते सामाजिक लढाई झालेली आहे. त्यांना न्याय मिळणं खूप बंधनकारक आहे आणि अपेक्षित आहे. जे काही होणार ते भविष्यामध्ये लक्षात येणारच आहे. जे काही मनोज जरांगे पाटलांनी त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे ते पुढच्या महिन्यामध्ये संपतच आहे. मात्र सध्या गावातली जी परिस्थिती आहे, राज्यातल्या ज्या नेत्यांची परिस्थिती आहे, अगदी याच्या उलट परिस्थिती आहे. आपल्या डोळ्यासमोर बघत असताना दिसत आहे की आदरणीय केंद्रातले दिग्गज नेते छगन भुजबळ साहेब यांनी सध्याच्या स्थितीला जो स्टँड घेतलेला आहे, मात्र त्या स्टँड सारखं राज्यामधल्या ग्रामीण भागामध्ये अशी परिस्थिती नाहीये. आम्ही खूप गुन्हा गोविंदानं एका ताटामध्ये खातो आणि आता सुद्धा साखळी उपोषण माझ्या गावात सुरू आहे. तर त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये बौद्ध समाजातले, मातंग समाजातले, ओबीसी समाजातले त्या ठिकाणी बांधव साखळी उपोषणामध्ये सहभाग घेत आहेत मॅडम. त्यामुळं मला असं वाटतं की सध्याच्या स्थितीला असं काही विरोधातलं चित्र उभा नाहीये. त्या ठिकाणी दिग्गज नेत्यांचं काहीतरी दिशाभूल होत असेल किंवा कुठेतरी कमी पडत असतील म्हणून त्यांना त्या ठिकाणी नाराज असतील कदाचित, असं माझं एकंदरीत चित्र दिसतंय. अगदी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी पुढारी न्यूजचे संपादक तुळशीदास भोयटे सर सुद्धा आहेत. भोयटे सर, अगदी पहिल्या दिवसापासून आपण हे सगळं बघतोय, आपण पुढारी न्यूज कडून कव्हर सुद्धा करतोय. मात्र गावागावामध्ये एकोप्याने राहणारा हा सगळा समाज आहे. आता नेत्यांमध्ये काहीतरी कुरबुरी सुरू आहेत, नेते काहीतरी वेगळीच भूमिका घेत आहेत. का नेमकं भुजबळ इतके आक्रमक झालेले तुम्हाला वाटतायत? काय नेमकं राजकीय कारण सुद्धा यामागचं असावं? यामनी एक विचार केला तर आधी भुजबळांची अति आक्रमकता, मी आक्रमकताही नाही म्हणणार, तर ग्राफिक्समध्ये मगाशी तो उल्लेख होता ना शब्द, तो योग्यच आहे. अति आक्रमकता ही खरं तर भुजबळ हे ओबीसी मुद्दा हा सातत्यानं धरून आहे. 1991 मध्ये जेव्हा त्यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे असताना, हयात असताना शिवसेना सोडलेली, तेव्हाही त्यांनी हाच मंडलचा मुद्दा घेतलेला, ओबीसीचा मुद्दा घेतलेला. अर्थात पुढच्या त्यांच्या राजकारणात अगदी त्यांनी पाटण्याला जाऊन ओबीसींची रॅली सुद्धा केलेली, देशातली खूप मोठी रॅली. आणि त्यानंतर नेमकं त्यांच्यावर तेलगू घोटाळ्याचे आरोप झाले, त्यावेळी सुद्धा हाच एक जातीचा मुद्दा काही त्यांच्या समर्थकांनी लावून धरलेला की जाणीवपूर्वक भुजबळांना लक्ष केले जात आहे, असे आरोप झालेत. पुढच्या टप्प्यात सुद्धा जे जे आरोप त्यांच्यावर झाले त्यावेळी हा मुद्दा येत गेला. परंतु आत्ताच्या मराठा आरक्षण आंदोलन आणि आधीचे वाद यात एक खूप मोठा फरक मला दिसतोय. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मराठ्यांना ओबीसीमधून कुणबी म्हणून आरक्षण द्या या मागणीसाठी जे आंदोलन पेटवलेलं आहे ना, त्याचं खूप मोठं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. मला असं वाटतं की संदीप कांबळे आता आपल्यासोबत होते. कोण आहेत ते? शिक्षक चळवळीतले एक नेते, शिक्षक भरतीसाठी कार्यरत असणारा, लढणारा, झुंजणारा तरुण, मुखेडचे आहेत ते, नांदेडच्या. त्यांनी एकदा कळवलं की अहो आमच्या मुखेड गावात आमच्या बौद्ध समाजातील, ओबीसी समाजातील, इतर सर्व असे सर्वच एकत्र आलेले आहेत आणि आम्ही राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. का केली? आत्ताच त्यांनी सांगितलं
की मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी ते सर्व समाज घटक एकत्र आले. त्यामुळे मला सुद्धा सचिन जिरे जो आपल्याकडे पहिल्या दिवसापासून हे आंदोलन कव्हर करतोय, मनोज जरांगे यांच्यासोबत सचिन जिरे आपला सावलीसारखा वावरतो ते कव्हर करत आणि पुन्हा योग्य ते वास्तवदर्शी रिपोर्टिंग करतो. त्याने सुद्धा काय सांगितलं की स्थानिक पातळीवर, गाव पातळीवर, गल्ली पातळीवर कुठेही मतभेद नाही आहेत. जे काही वाद आहेत ते फक्त आणि फक्त राजकीय नेत्यांचे दिसतात आहे, जातीच्या नेत्यांचे दिसतात आहे. स्थानिक सामान्य गावकऱ्यांमध्ये त्याचं काही नाही. आता भुजबळांची अतिआक्रमकता काय आहे लक्षात घेतलं पाहिजे. राजकारणात केवळ शक्ती दाखवून चालत नाही. तुमच्याकडे लोक किती आहेत, तुम्ही किती सकारात्मक काम करू शकता, त्यावर तुमचं महत्व ठरत नसतं. यामिनी राजकारणात तुमची उपद्रव शक्ती किती आहे ते तुम्हाला दाखवायला लागतं. हे थेट मी भुजबळांबद्दल नाही बोलणार, मात्र हे प्रत्येक राजकीय नेता करतो की आपलं उपद्रव मूल्य दाखवायचं आणि ज्या सत्तेत स्वतः सहभागी आहोत त्या सत्तेला सुद्धा बजावायचं. मी आहे, मला विसरू नका. सध्याच्या सरकारमध्ये भुजबळांकडे असलेलं खातं आणि आतापर्यंत त्यांनी सांभाळलेली खाती याची जर तुलना करायची झाली तर भुजबळांची अस्वस्थता समजू शकतो. तसंच ते सध्या कोणत्या गटात आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात. अजित पवारांचं आणि त्यांचं जेव्हा राष्ट्रवादी एकत्र होती तेव्हा जमायचं नाही अशी ही चर्चा रंगायची. आता तुम्ही सांगा, ही एक वेगळीच अस्वस्थता आहे ना तिकडे. त्यातून स्वाभाविकरित्या सत्तेतलं स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी भुजबळांनी अचानक हा अतिआक्रमकतेची भूमिका घेतली असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही. अगदी. मात्र जरांगे आणि भुजबळ या दोघांमधला हा जो संघर्ष आहे, या संघर्षामुळे नेमकी भीती सुद्धा निर्माण झाली आणि ती कसली आहे ते बघूयात. या दोघांच्या संघर्षामुळे सरकारवरती कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आली आहे. छगन भुजबळ हे सध्या मंत्री असल्यामुळे त्यांनी विशिष्ट भूमिकेमधून आक्रमक भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे चुकीचा संदेशही जाऊ शकतो. समाजातील 2 घटकांच्या नेत्यांनी आक्रमक विधानं केल्यामुळे तेढ सुद्धा निर्माण होण्याची भीती आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मागणी विरोधात त्यांनी मांडलेल्या आक्रमक भूमिकेला तसंच प्रत्युत्तर मिळताना सुद्धा दिसतंय. महाराष्ट्रामध्ये आरक्षणावरून 2 समाज घटकांमध्ये संघर्ष निर्माण होणं हे कुणाच्याही फायद्याचं नाहीये. समाजातली शांतता टिकवण्यासाठी सत्ताधारी मंत्री म्हणून भुजबळ यांनी जबाबदारीनं बोलणं अपेक्षित आहे. आणि पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संदीप कांबळे आपल्यासोबत आहेत. संदीपजी, एकीकडे भुजबळ असतील किंवा काही जे नेते आहेत ते आक्रमक होताना दिसत आहेत, मात्र या सगळ्यामुळे समाजामध्ये जी तेढ आहे ती निर्माण होण्याची भीती सुद्धा आता हळूहळू निर्माण होताना दिसतीये. नक्कीच मॅडम. आम्ही जेव्हा आता शिक्षक भरती किंवा आम्ही तरुण जे बांधव आहेत रोजगार बेरोजगार या समस्याशी आम्ही झगडत असतो. फडणवीस साहेबांचं जेव्हा सरकार होतं तेव्हा मराठा बांधवांचे आरक्षणाचे खूप मोठे मोठे मूक मोर्चे निघाले ज्याचा आवाज हा जगभराने बघितलाय. त्याच्यामध्ये त्यांना आरक्षण देण्याची तरतूदही झाली. मात्र त्याच्यानंतर जे काही तेढ निर्माण झाले त्यांना आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून मागणी करणारे वेगवेगळे मुस्लिम बांधवांचे मोर्चे निघाले, धनगर बांधवांचे मोर्चे निघाले, ओबीसी बांधवांचे मोर्चे निघाले. मात्र या गोष्टीमध्ये आम्हाला कोण्या आरक्षणाला विरोध नाही. समाजामध्ये जो काही तेढ निर्माण होतो आणि मुख्य मुद्दा मूळ मुद्दा जो आहे तो पाठीमागे पडतो. आम्हाला त्या संबंधात देणं घेणं आहे आणि आरक्षणाला कोणीही विरोध नाही. ओबीसी बांधवांच्या बी आरक्षणाला विरोध नाही किंवा इतर कुठल्याही बांधवांच्या आरक्षणाला विरोध नाही. कोणालाही धोका न होता त्यांना आरक्षण मिळावं. मात्र जे मूळ मुद्दे आहेत, तरुणाचे मुद्दे आहेत, आता राज्यामधलं उदाहरण जर बघितलं समाजामध्ये तर तेढ निर्माण होणारच होणार, कारण याच्यामध्ये मूळ मुद्दे पाठीमागे राहतात. आता शिक्षक भरती ही 2017ची शिक्षक भरती त्यांना नियुक्त्या आता दिल्या जातात 5 वर्षाच्या नंतर. आणि दुसऱ्या बाजूला बिहार राज्य गेल्या फक्त 4 महिन्यामध्ये जून मध्ये जाहिराती दिली आणि काल 2 दिवसापूर्वी त्यांना एक नियुक्तीचा समारंभ होता. त्या नियुक्तीच्या समारंभामध्ये 1,74,000ची परीक्षा घेऊन 1,20,000 मुलांना शिक्षक म्हणून त्यांना रुजू केलं, नियुक्ती पत्र दिलं. अगदी संदीपजी, आपण बघतोय खरं तर वेगवेगळे मुद्दे आहेत ज्यावरून एकीकडे राजकारण रंगताना दिसतंय. मात्र पुन्हा एकदा भोईटे सरांकडे जाऊयात. भोईटे सर, पुढारी न्यूज आपण बघतोय, प्रत्येक समाजाच्या सोबत आपण आहोत. काय नेमकी भूमिका असेल पुढारी न्यूजची, तुमच्याकडून ऐकायला आवडेल.
एक धोका मला दाखवून द्यायचा आहे. जे जे आरक्षण समर्थक आहे त्या प्रत्येकालाच एक लक्षात घ्या, यामागे कुठचं घातसूत्र तर नाही आहे ना. काय घडतंय हे? मराठा समाज आरक्षणासाठी पुढे सरसावला, त्यानंतर ओबीसीच्या काही नेत्यांकडून त्याला विरोध झाला. मी ओबीसी समाज हा शब्द वापरत नाही यामिनी इथे. हो. धनगर समाज स्वतःच्या आदिवासी प्रवर्गात समावेशासाठी आक्रमक झालेला आहे. त्याचवेळी आदिवासी त्या मागणीला विरोध करायला पुढे आलेले आहेत. बरोबर. एकंदरीत समाजातील वेगवेगळे वंचित घटक, मी मराठा समाजाचा सुद्धा वंचित घटकांमध्ये समावेश करतोय, कारण मनोज जरांगेंनी जी एक नवी संकल्पना मांडली, गरजवंत मराठ्यांची, कारण मराठा समाजाच्या शेतकऱ्यांच्या शेतकरी आत्महत्यांमध्ये सर्वात मोठी संख्या आहे. हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे या वंचित घटकांना समाजात पुढे जाण्यासाठी, स्पर्धेत पुढे राहण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आरक्षणाचा एक सहकार्य देऊ केलं, एक हक्क देऊ केला, आता हे सर्व समाज घटक जर एकमेकांच्या विरोधात लढताना दिसले तर मला एक घातसूत्र त्यामागे असं दिसतं की असं होऊ नये भविष्यात, की आजच उच्च न्यायालयात एक याचिकेवर आता सुनावणी सुरू होणार होती. मला माहित नाही त्याचं काय झालं आता. मात्र त्या याचिकेत काय मागणी आहे की जर मराठा समाजाच्या तुम्ही सर्व चाचण्या करतात तर ओबीसी समाजाला जे वेगवेगळ्या जातींना आरक्षण दिलं त्याची चाचणी झाली आहे का? असंच जर होत राहिलं तर आरक्षण मुक्त भारत हा ज्या समाजातील काही वेगळ्या विचारांचा अजेंडा आहे त्याच्याकडे तर वाटचाल होणार नाही. समाजाची मानसिकता जर मला नाही तर तुला तरी कशाला, या मानवी मनोवृत्तीतून अनारक्षित समाजाकडे म्हणजे आरक्षणमुक्त भारताकडे वाटचाल करण्याचा कुठचा तरी एक वेगळा हिडन अजेंडा तर नाही ना, ही भीती मला लक्षात आणून द्यायची. अगदी सर, म्हणजे आपण बघतोय की राजकारण तर होतच राहील, ही आव्हानं प्रति आव्हानं हे सगळं घडत राहील, पण एका मर्यादेच्या नंतर जेव्हा या सगळ्यामधून वातावरण बिघडण्याचा धोका जेव्हा निर्माण होतो तेव्हा हा धोका ओळखण्याची गरज आहे आणि वेळी सावध सुद्धा होण्याची गरज आहे. आंदोलकांनी सुद्धा जबाबदारीनं वागायला हवं आणि जबाबदारीनं बोलायला हवं, पण त्या सगळ्यापेक्षा जास्त जबाबदारी ही खरं तर आपल्या सत्ताधाऱ्यांची सुद्धा आहे आणि त्यांनी सुद्धा आपापल्या जबाबदारीचं भान विसरता कामा नये. त्यामुळे सगळ्यांनी शेवटी एकच लक्षात ठेवायला हवं की समाजकारण असेल, राजकारण असेल, ते समाज हिताचंच असायला हवं. माणसांना माणसांशी लढवून आणि भिडवून काहीही साध्य होणार नाहीये. हे सगळं या चर्चेचं फलित आहे असं आपण म्हणूया. आणि तुर्तास आजच्या पुढारी न्यूजच्या या फोकसमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.